हॅलो गाईज, आज सुट्टीचा दिवस आहे आणि मी आठवड्याभरात काय केलं हा ब्लॉग लेट येतो आहे, पण तुम्ही पाहू शकता मी आठवड्याभरात काय केलं. सो जस्ट टेक अ लुक. चला बघूया. इथलं चंद्रपूरचं लग्न मी पहिल्यांदाच अटेंड करत होते. छान होतं आणि नवरी ओळखीची असल्यामुळे काही चान्सच नाही. ती मला ट्रेनमध्ये भेटली आणि म्हणाली ताई माझ्या लग्नाला ये. लग्नाला मी गेले, एन्जॉय केलं फुल ऑन आणि इकडची पद्धती पाहिल्या. खूप छान होतं सगळं. नवरी आणि नवरदेवाची एंट्री झाली, अक्षदा पडल्या, लग्न छान झालं, एन्जॉय करत होतो. पण माझं सगळं लक्ष माझ्या पोटाकडे होतं, कारण आदल्या दिवशी अपचन झाल्यामुळे प्रचंड आज भूक लागली होती. मग काय अक्षदा पाडून माझं लक्ष आता कॅटरिंगकडे गेलं. पण तिकडे पाहिलं असतं एक लहान मुलगा होता जो आईस्क्रीमवरती ताव मारून बसलेला होता. मग काय, मला तर आईस्क्रीम खायचं होतं. मी त्याला म्हटलं मी तुला पण जॉईन करते थोड्या वेळात. मग रात्री रिसेप्शनलासुद्धा हजेरी लावली, कारण खूप आग्रह होता मला. आणि तिथे हॉलमध्ये एक पार्टी लावली होती की तिथे लिहिलं होतं की रात्री 12च्या नंतर इथे फोटो काढण्यास मनाई आहे. पण 12 वाजेपर्यंत कोण थांबतं यार. थोडा विचार करत होते, तेवढ्यातच नवरदेव नवरीची एंट्री झाली. खूप मजा आली. जे जीजू फार छान होते. ते झाल्याच्या नंतर मी ट्रेन पकडली आणि बॅक टू पवेलियन जाण्यासाठी तयारी केली. तयारी करत होते, पण मग छान होतं ते सगळं आणि छान वाटलं मला. खूप एन्जॉय केलं मी. लग्नातलं जेवण यम होतं. मग घरी पोचले, छान आयता आमरस पिले. नंतर घरी जाऊन माझ्या घरातल्या स्त्रियांनी सगळ्यांनी सरगुंडे करायला घेतले. मला तर एक काडीसुद्धा काही येत नव्हतं. माझ्या शेवट्या बायांनी मला म्हटलेलं की तू बाई सरच काढ, सरगुंड्याचे जे सर आहेत त्याच्यातले ते सरगुंडे तू वाढलेले काढ, तू काही जास्त मेहनत करू नकोस, तुला काही येणार नाही आहे. मी म्हटलं की ते अंडरस्टँडिंग आहेत ह्या माझ्या आजूबाजूच्या लेडीज, आय एम प्राऊड ऑफ दॅम. मग एक सात्तू नावाचा प्रकार असतो, तो आईने भाजायला घेतला. मग पुढे मी पुन्हा शेतात गेले, कारण तिथे लागवड होती आज फणसाच्या झाडांची. सगळं बघून मी बॅक टू पवेलियन आली आहे माझ्या वर्कप्लेसला आणि आय एम एन्जॉईंग दिस. आणि बरंच काही घडलेलं आहे आयुष्यामध्ये, तर ते पण मी शेअर करेलच. तर चला मग, बाय बाय.